काय ग भावना कशी आहे? आजी बरी आहे भावना. हे ते राहू दे सगळं. पहिलं पटकन खिचडी लाव, भूक लागली आहे सगळ्यांना. मला तर भरपूर लागले. लाव. संतोष दादा बस कर. काय चाललंय तुझं? इथे वेळ काय, प्रसंग काय, तिथे भावना द्यायची काय अवस्था आहे माहितीये तुला? आणि तुला खिचडी खायची. घ्या. तिथे भावनाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो सगळ्यांना दिसतोय. पण मला इथे भूक लागली, त्याचं काय नाही. हा म्हणजे मी पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन कोमात जाईल तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल, तेव्हा मला भूक लागलेल्याचं कळेल, तेव्हा बनवाल माझ्यासाठी जेवण. अरे भूक लागली आहे कधीपासून सांगतोय. काय यार, आलिया भोगासी असावे सादर. अरे बाळा, असं काय बघताय टुकूर टुकूर माझ्याकडे? अरे तुला माहिती आहे तू कोण आहे? नाही माहित. कसं माहित असणार ना? मग मी सांगू का कोण आहे तू? ती कुचकी भावना नाही का? ती आणि सिद्धिराज गाडे पाटील यांचा राजकुमारीस तू. गाडे पाटील घराण्याचा खरा वंशच तू, बरोबर की नाही? हो, खरा वंश तूच आहे. आणि आता मी काय करणार आहे तुझ्यासोबत माहिती आहे तुला? त्या सिद्धू भावनाच्या प्रेमाची निशाणी, आणि ही मी निशाणी संपून टाकणार आहे आता. चालेल ना बाळा? आता हा प्रश्न मी तुला कसा विचारणार, कारण हेच तुझं भविष्य आहे जे मी ठरवलंय. आजवर या गाडे पाटील घराण्यातील सगळ्या सदस्यांनी मला खूप त्रास दिलाय, पण आता वेळ माझी. तू त्यांचं भविष्य आहे ना, आम्ही त्यांचं भविष्य असं छान झालेलं कसं पाहू शकतात? म्हणून मला तुला संपवावं लागणार बाळा, आणि त्याची कोणालाही भणक नाही लागणार. हो, आता खऱ्या अर्थाने सगळ्यांनी माझ्या विषयी जे केलंय ना त्याची सजा मिळणार. अच्छा बेबी, गुड बाय. हा, अरे गुड बाय कसं बोलतात? अच्छा तो हम चलते हैं. वा वा वा. नाही कधी नव्हे तर इतक्या वेळेत आलात तुम्ही. हे घ्या, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या मांसाच्या गोळ्याला ना कायमचं नाहीसे करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याचं नखही कोणाला सापडता कामा नाही. समजलं ना? मॅडम, एवढ्याच्या ताण्या जीवानं काय बिघडवलं तुमचं? मला जास्त अक्कल शिकवण्याची गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे दिलेत मी, येते लक्षात? नाही, तुमच्याकडून अक्कल शिकवण्याचे पैसे नाही दिलेत मी. निघा म्हटलं ना. गुड बाय बाळा, रेस्ट इन पीस. आता खऱ्या अर्थाने मला सुख, समृद्धी आणि समाधान मिळणार आहे. चल वाढ लवकर, भूक लागली आहे. म्हणजे सगळ्यांनाच. मस्त सुगंध सुटलाय ग. करा करा, सुरुवात करा. मस्त आली खिचडी, पण याबरोबर लोणचं किंवा पापड असतं तर अजून मजा आली असती नाही? आहे का ग? नाही? मग दही? नाहीये दही. असं कसं नसेल, असणार. ही काय दही नाही म्हणते. कोणाला हवं असेल तर घ्या दही, दह्याबरोबर छान लागेल. दह्याबरोबर खिचडी मस्त लागते. सुरू करा. आई, घरात कोणीच जेवलं नाहीये. आप्पाही उपाशी आहेत. तुम्ही खाल्लं तर कदाचित तेही जेवतील. आई, असं काय करताय? तुम्हीच जर जेवला नाही तर तब्येत खराब होईल तुमची, आणि मग भावना घरी येईल, तुम्हाला अशा अवस्थेत बघेल तर.
तिच्यासाठी तरी तुम्हाला खंबीर व्हायला हवं ना. वीणा, ए वीणा, ए वीणा, खिचडी वाढ अजून संपत आली. असं काय करतेस? काय म्हणजे घाईघाईत बनवली असलीस ही खिचडी तरी छान झाली आहे. वाढ वाढ, मला हवी अजून. काही विचित्र माणूस आहे हा. इथं घरात एक जण जेवला नाहीये यानं खिचडी खायची. तुम्ही करा ना जेवायला सुरुवात. बस 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 बस, घ्या. आत्तापुरती एवढी बस. बाकीच्यांना पण जेवायचंय, लागली तर घेईन नंतर. डॉक्टर ऐका ना, भावनाला काय झालं तुम्ही? अहो डॉक्टर प्लीज ऐका ना, सिस्टर सिस्टर प्लीज तुम्ही तरी सांगा ना, म्हणजे भावनाच्या तब्येतीत काही सुधारणा आहेत का? आम्ही प्रयत्न करतोय पण ते अजून शुद्धीवर नाही आल्यात. पण काय इतका का वेळ लागतो? कधी येईल ती शुद्धी होती? प्लीज सांगा ना मला काही. डॉक्टर 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 प्लीज प्लीज, भावनाला काही सिरियस झालंय का? असेल तर प्लीज. हे बघा मिस्टर सिद्धिराज, आम्ही आता काहीच सांगू शकत नाहीये. प्लीज हॅव सम पेशन्स. अरे असा कसा पेशन्स ठेवायचा यार? मी कधी बसता विचारतो काय झालं, तुम्ही कोणी सांगत पण नाही यात. प्लीज मी भावनाला अशा अवस्थेत नाही बघू शकतो. प्लीज काहीतरी करावं प्लीज. मिस्टर सिद्धिराज शांत व्हा. हे हॉस्पिटल आहे. तुम्ही असं आरडाओरडा नाही करू शकत. त्यामुळे तुमच्याच पेशंटला त्रास होईल आणि आम्हाला तुम्हाला घरी पाठवावं लागेल. आज तरी जिक्सने काही खायला हवं. कालपासून त्याने पण काही खाल्लं नाहीये. आता जर का त्याने काही खाल्लं नाही तर तो आजारी पडेल. नाही नाही, वीणा वहिनी. हा वहिनी बोल. हो, सिंचना वहिनींनी प्लेट्स आणि चमचे काढून ठेवले होते, ते घेतलेत मी सोबत. नाही अगं, अजून रिक्षा नाही मिळाली. नाही, आता स्टँडवरच जाते. हो हो ठीक आहे, कळवते मी. बाय. शानू, मी असताना तू रिक्षातून जाणार, मला कधीच बघावणार नाहीये. कम विथ मी. तू काय करतोयस इथे? आणि ऐक, मला तुझ्यासोबत कुठेही यायचं नाहीये, कळलं? बाजूला हो. कम ऑन शानू, अशी अशी का वागतेस तू? लोक शानू, प्लीज प्लीज अशी नको वागूस. हिम्मत कशी झाली तुझी मला हात लावायची? नवरा आहे मी तुझा शानू, जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर. नवरा तू विसरलास का जय? तुझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस केलीये मी. परत मला अडवायची हिम्मत करू नकोस, कळलं? जानू, तू केस कर नाही तर काही कर, पण मी तुझा नवरा आहे हे विसरू नकोस. माझा हक्क आहे तुझ्यावर. कम विथ मी. जयंत, मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाहीये.